हाय गाईज, मी आहे अश्विनी. स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी आज मस्तपैकी आलूचे पराठे बनवत होते, कारण की आज सगळ्यांना आलूचे पराठे खायची इच्छा होती. खूप दिवस झाले आलूचे पराठे खाल्ले नव्हते. मग 4-5 मस्तपैकी आलू उकळून गेले आणि त्याच्यासोबतही रताळू उकळून घेतले, कारण की आज सासूबाईचा उपास होता. मग त्यांना रताळू बनवून दिला आणि मी आलूचे पराठे बनवायला त्यामध्ये लाल तिखट मिरची टाकून मस्त मॅश करून घेतलं आणि पोळी लाटायला घेतली आणि चारीकडून मस्तपैकी लाटून घ्यायचं, कारण की इकडे पातळ इकडे जाड असल्याने पराठे चांगले बनवते. मस्तपैकी सगळे पराठे लाटून घेतले आणि तव्यावर थोडंसं तेल छिडकून पराठे टाकायचा आणि तुम्ही याच्यासोबत घी या तेल तुम्हाला कसं आवडत असेल तसं ट्राय करू शकता. पण आमच्या घरात ना घी सोबत खूप जास्त खातात, पण मला पण घीच पराठा आवडतो, कारण की पोळीसोबत आपण तेल लावतोच, रोज रात खातो. मग याच्यासोबत सगळ्यांना दहीसोबत सर्व केला. आशूला टोमॅटो सॉस दिला होता. मग सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर दुपारच्या जेवण आम्ही भेंडी आणि पोळीच केलं, जास्त काही केलं नाही, कारण की सकाळी इतके सारे पराठे बनवून मी थकून गेले होते. आता त्यांनी आलू आणि शिमला मिरची कोथिंबीर आणली होती आणि बघितलं तर तुरं इतकी बारीक आणली होती ना, मला बिलकुल आवडलं ना. इतकी हे होतं ना, आणि त्यांना म्हणलं तुम्ही वापस करून द्या. मग हे म्हणलं ठीक आहे, मी वापस करतो, संध्याकाळी जाता जाता. मग संध्याकाळी ह्यांना पण ना भूक लागली होती. मग त्याला ना पिठाचे धिरडे बनवून घेतले आणि त्यामध्ये ना टमाटे, कोथिंबीर आणि कांदा टाकून मस्तपैकी चिल्ले बनवून घेतलं, कारण की संध्याकाळी 6ला यांना कशा पण भूक लागतं आणि हर्षला पण भूक लागते आणि सासऱ्यांचं शुगर असल्यामुळे त्यांना तर भूकच लागते. आमच्या घरात ना रात्री 11 वाजता या 12 वाजता जेवतात, म्हणून संध्याकाळी द्यावंच लागतं. मग सगळ्यांना मस्तपैकी धिरडे बनवून घेतलं होतं. असा होता माझा दिवस. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.